टीमनेही फार चांगलं खेळलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलं. बट तेही विचार करतील की कुठेतरी मॅच फिनिश, अंतिम षटक, चांगली बॅटिंग जर झाली असती तर कुठेतरी आणखीन चांगली फाईट ते देऊ शकले असते. पण हरकत नाही आहे. वेल प्लेड टीम भिनार. तुमचाही चांगला खेळ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये स्पेशली गुजरातवरनंही टीम विजलपूर खेळण्यासाठी इथे आली. शहापूरवरनं अंबरची टीमही आपल्याला अजय बजरंग चषक 2025-26 मध्ये खेळताना दिसली. मॅनेजमेंट खऱ्या अर्थानं फार चांगली करण्यात आली गोरसी बी टीमच्या वतीनं. सेमीफायनल 2 ला होत आहे सुरुवात. बॅटल आहे टीम टेंबिवली आणि कवाडची. पहिले षटक बॉलर तयार होतोय. बॉलिंग मार फार मोठी मिस्टेक केली असं मी नक्कीच म्हणेन, कारण मोनिश पाटीलची कॅच होती. कारण ही कॅच जर पकडली असती तर अर्ली स्टेजवरती एक फार मोठा धक्का इथे टेंबिवली टीमला देऊ शकले असते. पण तसं काही झालं नाही. जीवनदान इथे मिळालंय मोनिश पाटीलला आणि ते जीवनदान आता किती टोचणार आहे हा प्रश्न नक्कीच आहे. वाईट बॉल येतोय. दिशा खराब होती. काय फटका आला ऑन साइडला. लेंथ बॉल होता, स्लॉट मध्ये होता आणि थेट पाठवला बाजूला प्लॉट मध्ये. आणखीन एक तडाखा मोनिश पाटीलचा बॅट मधनं हा षटकार. जेव्हा कॅच ड्रॉप झाली ना तेव्हाच मी सांगितलं की ही कॅच टोचणार आहे आणि टोचतही आहे. कारण मोनिश सारख्या चांगल्या बॅटरला तुम्ही सेमीफायनल मध्ये जीवनदान नाही देऊ शकत. अपॉर्च्युनिटी क्रिएट करण्यात आली होती आणि मी म्हणेन ती कॅच इतकी डिफिकल्टी नव्हती. जर तुम्ही सेमीफायनल पर्यंत पोहोचलेत मी म्हणेन ना की तुम्हाला या परिस्थितीमध्ये ना 101% फिल्डिंग मध्ये एफर्ट द्यायचेच आहेत. ती कॅच आठवेल. जोपर्यंत मोनिश मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत ती कॅच आठवणारच आहे. धाव फळक या षटकाराच्या साह्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 13 ऑन द बोर्ड. दबाव आहे टीम कवाड वरती, दबाव आहे बॉलर किरण वरती. कारण असे फटके जर इथे खेळले गेले तर या पहिल्या सत्रामध्ये कुठेतरी आपल्याला एक मोठा टोटल उभा करताना टीम टेंबिवली नक्कीच पाहायला मिळू शकते. कारण सांगण्यासारखी ही देखील गोष्ट आहे की संधी ना चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असते. लवकर खाऊन घ्या नाहीतर विरघळून जाते. आता एक संधी तर निसटली. बट यापुढे ज्याही गोष्टी आहेत ना कुठेतरी ॲज अ बॉलर स्वतःला सांगावं लागेल. हरकत नाहीये कॅच झाली ड्रॉप, आपण कमबॅक करू शकतो हा विश्वास दाखवावा लागेल. पायांवरती बॉल टाकलाय डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन इथे मिळेल. धावफळके अतिरिक्त रनच्या साह्याने आता जाऊन पोहोचलाय 14 विदाउट लॉस. टीम टेंबिवली अजूनही या पहिल्या षटकामध्ये काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. टीम टेंबिवली सध्या सगळीला खुश असेल कारण सुरुवात जी हवी होती ती सुरुवात मोनिश पाटीलने इथे मिळून दिली आहे. पुढचा बॉल पायांवरती फाईन ग्लान्स फाईन लेगचा फिल्डरला केलंय बीट आणि बॉलही निघून जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. बघा शक्ती प्रदर्शन आपण याआधी पाहिलंच होतं. आता नजाकतही पाहायला मिळते. बॉलरच्या गतीचा वापर केला. पायांवरती चेंडू होता. जास्त काही करण्याचा प्रयत्न नाही केला, फक्त दिशा दिली आणि येतो हा चौकार. द के क्राउन कंपनीचे फाउंडर आणि खऱ्या अर्थाने टेंबिवली क्रिकेटचं एक फार मोठं नाव परेशजी गोराटकर देखील सध्या सगळीला या सामन्याचा आनंद घेत आहेत. टेंबिवली संघ युवा संघ खऱ्या अर्थाने फार चांगला परफॉर्मन्सही देतोय. कारण बघा या टीमला घडवण्यामागे आपण पाहिले परेश गोराटकर असतील, प्रतीक पाटील असतील, सातत्याने युवा खेळाडूंना ते गाईड करत आलेत. परेशजी देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपलंही हार्दिक स्वागत आहे जय बजरंग ट्रॉफी 2025 मध्ये. आणि परेशजी गोराटकर यांनी सांगितले टेंबिवली टीम जर चॅम्पियन बनली तर त्यांच्या वतीने एक बोकड देण्यात येईल. हे परेश गोराटकर यांचं कॉन्फिडन्स होतं, विश्वास आहे तेवढा मोठा या टीम वरती. लोवर फुल टॉस
रिसच्या साह्याने वळवलंय बॉलला. फिल्डर काऊ कॉर्नरला आखेत. हा ना रनआउटची शक्यता. थ्रो कदाचित थोडा बेटर एक्सपेक्ट करत होते तिथे विकेट किपर, पण तसं काही नाही. 2 मिळतील आणि अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त. आणि या पहिल्या षटकामध्ये 21 धावा इथे बनवण्यात आला. एक्सप्लोजिव्ह स्टार्ट इथे मोनिश पाटील, आदित्य भोईर कडून आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही येत्या 2 षटकांचा खेळ इथे उर्वरित आहे. अजूनही मी म्हणेन कमबॅक करण्याची वेळ बाकी आहे, बिकॉज 2 षटक अजूनही बाकी आहेत. इथेही सेकंड ओव्हर जर इकॉनॉमिकल येत आहे तरी सुद्धा कवाड टीम या मॅच मध्ये कमबॅक करू शकते. सामना अजून पूर्णपणे जिवंत आहे, संपलेला नाहीये. त्याच चर्चा सध्याच्या घडीला सुरूही होत्या की कशा प्रकारे येत्या 2 षटकांमध्ये आपण कमबॅक करू शकतो. कारण पहिल्या षटकामध्ये 21 गेल्या, हरकत नाही. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अंतिम 2 षटकांमध्येही जर आपण इकॉनॉमिकल बॉलिंग इथे केली 40 किंवा त्याच्या आतमध्ये जर आपण टेंबिवलीला थांबवू शकलो या परिस्थितीमधनं, तरी सुद्धा तोही एक चांगला कमबॅक इथे मानला जाईल. पण दुसऱ्या बाजूने टेंबिवली संघ, मोनिश, आदित्य विचार करत असतील की 21 धावा या पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत, कुठेतरी किमान 50 पर्यंत पोहोचायचं आहे 3 षटकांमध्ये. ही गोष्ट माइंड मध्ये नक्कीच असेल, कारण जी एक्सप्लोजिव्ह सुरुवात हवी होती, जी नीव रचायची होती एक चांगल्या टोटलची, ती नीव इथे रचली या पहिल्या षटकामध्ये. कारण एक चांगली सुरुवात नेहमी तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढवते आणि ती चांगली सुरुवात इथे मिळालेली आहे टीम टेंबिवली. आणि या दोन्ही ओपनर्सला सेकंड ओव्हर बॉलर तयार होतोय, धीरज येतोय. धीरजने फार चांगलं परफॉर्मन्स ॲज अ बॉलर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कवाड टीमसाठी दिलंय. आता कुठेतरी एक्सपेक्टेशन्स आता जास्त वाढलेले आहेत धीरज कडून की इथे विकेट हवी आहे टीम कवाडला. सेकंड ओव्हर फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल फुल लेंथ टाकला, बॉलर बॅकस्ट्रोक होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, डॉट बॉलने सुरुवात इथे धीरज करतोय. आणि या गोष्टी हव्या आहेत, कारण 1-1, 2-2 डॉट बॉल येईना कुठेतरी काहीतरी एक्स्ट्रा करण्यास भाग पाडतील मोनिशला, आणि त्यामध्ये विकेटचा चान्स क्रिएट होऊ शकतो. स्टार्ट जरूर चांगला आहे, पण मोनिशलाही ठाऊक आहे की 3च ओव्हरची मॅच आहे, जितक्या जास्तीत जास्त बनतील तितकं चांगलं आहे. स्विच हिट खेळायचा होता, पायावरती चेंडू आदळलाय, एकापेक्षा जास्त मिळणारही नाहीये. धावफलक आता पुढे जातोय 22 वरती. धीरजने ज्याप्रमाणे पहिले 2 चेंडू टाकलेत, असं वाटतं की खडतर प्रश्न तो इथे बॅटर्सला नक्कीच विचारणार आहे या ओव्हरमध्ये. आणि तेच हवंय कवाड टीमला की इथे एखादी विकेट जर आली या ओव्हरमध्ये 10 पेक्षा कमी रन जर जात आहेत तर तो कमबॅक असेल टीम कवाडचा. आणि त्याच दृष्टिकोनातून इथे बॉलिंगही केली जातीये बॉलर धीरजच्या माध्यमातून. कारण बघा क्रिकेटमध्ये आपण चर्चा सुरू असेल या बॉल नंतर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा टोला लागला काऊ कॉर्नरला. यावेळेस चांगली फिल्डिंग, दुसरीसाठी परतायचं होतं, थ्रोही ॲक्युरेट, सिंगलच मिळेल. धावफलक एका धावेच्या साह्याने स्कोर करत आता पुढे जातोय 23. खऱ्या अर्थानं बघा सामना खऱ्या अर्थानं ॲज अ टीम आपल्यासाठी तेव्हा संपतो जेव्हा आपल्याला वाटतंय की सर्व काही संपलंय. जोपर्यंत तुम्हाला वाटतं की हरकत नाहीये, परिस्थिती कठीण आहे, या कठीण परिस्थितीमधनंही आपण बाहेर निघू शकतो, हा जो तुमचा विश्वास आहे ना, तो तुम्हाला खराब परिस्थितीमधनं बाहेर काढतो. सो दॅट्स वाय ना सेल्फ बिलीफ या शब्दाची किंमत खेळामध्ये फार मोठी आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर, चांगली फिल्डिंग, असे एफर्ट्स हवेत, 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धीरजचे षटक आतापर्यंत टीम कवाडच्या दृष्टिकोनातून चांगलं चाललंय, बिकॉज पहिलं षटक 21, 3 बाउंड्रीज फर्स्ट ओव्हर मध्ये. देन सेकंड ओव्हर 4 चेंडू टाकलेत, आतापर्यंत 4च धावा, 2 चेंडू बाकी आहेत अजूनही या षटकामध्ये. इथे जर एखादी विकेट आली तर मी म्हणेन ही वापसी आहे, हा कमबॅक आहे टीम कवाडचा. कारण सेमीफायनल आपण खेळतोय, फार मेहनत करून इथपर्यंत जर पोहोचलोय तर आपल्यालाही आपला बेस्ट द्यायचा आहे. नेक्स्ट बॉल, लोअर फुल टॉस, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर येत आहेत फिल्डिंग सांगण्याच्या माध्यमातून, बट ते झालं नाहीये. बघा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. बघा पहिलं षटक कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर षटकार, एक चौकार मोनिशचा बॅटमधनं आला. इथेही मोनिश बाद होऊ शकला असता, बॉल कलेक्ट करणं महत्वाचं होतं, तिथेही मिस्टेक. म्हणजे आतापर्यंत ना हा मोनिशला दुसरा जीवनदान. आणि 2 धावा इथे कंप्लीटही झाला. धावफलक आता 27, 27 धावा धावफलकावरती. कारण बघा सामन्याची किंमत फार मोठी आहे, कारण हा सामना जर जिंकतायत तर किमान ज्या 2 ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये आहेत, फायनलिस्ट अँड रनर्स अप, किमान 1 ट्रॉफी तरी मिळणार आहे. सेमीफायनल 2 आपण पाहतात, टेंबिवली अगेन्स्ट कवाड. नेक्स्ट बॉल, स्विच हिट खेळायचं होतं, दिशा खराब, अतिरिक्त रन इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या साह्याने स्कोर कार्ड आता पुढे जातोय
28 धावा फलकावरती. अजूनही या षटकामध्ये एक चेंडू बाकी आहे. धीरजने मी म्हणेन बघा रन्स तर फार कमी दिलेले आहेत. कमबॅक तर एक मिनी कमबॅक आपल्या टीमला इथे त्याने करून जरूर दिला. बट टिंबिवली टीमसाठी महत्वाची गोष्ट काय, हरकत नाहीये, हे षटक शांत जरूर गेलं पण अजून आदित्य आणि मोनिश मैदानाचा आतमध्ये आहे. एक चेंडू बाकी आहे या दुसऱ्या षटकामध्ये. फुल टॉस ऑन साइडला फटका, फुल टॉस बॉल वरती, फुल टोल षटकार. तेच तर मी सांगत होतो, मोनिशला 2 जीवनदान तुम्ही दिलेत, ते त्रासदायक आहेत आणि त्याची आठवण सातत्याने मोनिश करून देतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांचा खेळेस धावफलक आहे 34 विदाउट लॉस टीम टेंबिवली आणि रिमेनिंग 1 ओव्हरचा खेळ बाकी. आणि टेंबिवली टीमचे लकी चाम आमच्या मुख्य मंचावरती बसलेले आहेत क्रिश गोराटकर. त्या अनुषंगाने कोणतेही विघ्न होत नाहीये. मोनिशला 2 जीवनदानही मिळाल. काय बॅटिंग केली आहे मोनिशने. पहिलाच बॉल सोडून दिला, दिशा खराब आहे, अतिरिक्त रन इथे मिळेल. मग या क्षणाला बॅटरीच्या रीच पासून दूर ठेवण्याचा हा जो प्रयत्न केला जातोय तो मी योग्यही म्हणेन आणि अयोग्यही म्हणेन. कारण बघा 10 विकेट्स हातामध्ये आहेत. आदित्य असो मोनिश असो ते चान्स घेणारच आहेत. हा बॉलही सोडून दिला पण यावेळेस लाईन चांगली आहे. डॉट बॉल येतोय. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 35 धावा फलकावरती. अजूनही 5 चेंडू आहेत. कुठेतरी प्रयत्न असेल की बाउंड्री द्यायची नाही ॲज अ बॉलर. बॉल हवेमध्ये आहे, कनेक्शन फक्त फिल्डर पर्यंतच. लॉंग ऑनला फिल्डरने कॅच पकडली. हा पकला धक्का इथे लागतोय आदित्य भोईरच्या स्वरूपामध्ये टीम टेंबिवलीला. न्यू बॅटर मंदार गोराटकर आता येतात बॅटिंग करण्याकरिता. परेश गोराटकर यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे, द केक राऊंड कंपनीचे फाउंडर ओनर, की जर टेंबिवली टीम या स्पर्धेची चॅम्पियन बनत आहे तर टेंबिवली टीमला ते बोकड देणार आहेत पार्टीसाठी. त्यांनी ऑलरेडी सांगून दिलं. मंदार गोराटकर स्ट्रायकिंग एंडवरती मंदार असेल. या षटकामध्ये अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॉल मंदार आला आहे. पहिलाच बॉल हलका स्टेप आउटही झाला होता बट बॅटची कडा लागली, त्यानंतर पायावरती चेंडू आदळला. सिंगल मिळेल इन बिटवीन. मोनिश आता स्ट्रायकिंग एंडवरती येतोय. स्कोर कार्ड जर आपण पाहिला एका धावेच्या साह्याने स्कोर कार्ड आता 36 धावा फलकावरती. मोनिश पाटील जर आपण पाहिलं तर इंडिव्हिज्युअली मोनिश खेळतोय. 28 सेमीफायनल मॅच मध्ये एक जबरदस्त खेळी आतापर्यंत मोनिश पाटीलचं आपल्याला पाहायला मिळालं. डगआउट मध्ये मनीष पाटीलही आहे, त्याचंही येणं बाकी आहे. मोनिश पाटील स्ट्रायकिंग एंड वरती. राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल स्लॉक स्वीप खेळायचं होतं. बॉडीवरती हा बॉल आदळलाय. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट आलं नाहीये. डॉट बॉल येतोय. अजूनही या पहिल्या सत्रामध्ये त्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अंतिम षटक आतापर्यंत कवाड टीम साठी मी म्हणेन चांगलं राखलंय, बिकॉज या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2च धावा आलेल्या आहेत आणि कुठेतरी विकीचा हाच प्रयत्न असेल की अंतिम 2 चेंडू चांगलेच टाकायचे. कारण इथे जर एखादी बाउंड्री आली तर 40+ टोटल बनवला जाऊ शकतो. बट जर 2 चेंडू चांगले पडतात तर मी म्हणेन ही फार चांगली वापसी आहे या मॅच मध्ये कवाड टीम सी. बट इथे स्विच हिटचा फटका. फिल्डर आहेत, कॅचही पकडली जाईल. सफलता इथे मिळेल. मोनिशला जावं लागेल वापस. धक्का आता हा लागलाय दुसरा.
बघा पहिल्या षटकामध्ये एकूण 21 धावा होत्या आणि त्यात नंतर गेल्या 11 चेंडूंचा खेळ जर आपण उचलून पाहिला तर त्यामध्ये फक्त 15 रन्स आलेले आहेत आणि हाच कुठेतरी डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो. कारण आपण बघा पहिलं षटक जेव्हा झालं होतं तेव्हा आपणही उल्लेख केला होता की टीम कवाडचा हा प्रयत्न असेल की कुठेतरी अंतिम 2 षटकांमध्ये चांगली बॉलिंग करून बिलो 40 थांबवायचं. तर ज्याप्रमाणे सुरुवात मिळाली होती मोनिश आदित्यचा हा प्रयत्न असेल की किमान 50 पर्यंत पोहोचायचं आहे. बट कवाड टीम खुश असेल की सुरुवात भलेही खराब झाली बट त्यात नंतर अंततः हा कमबॅक फार चांगला केला. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या 17 मधला. शेवटचा चेंडू तो देखील फुल लेंथ होता. रनआउटची शक्यता आहे आणि रनआउटची विकेटही आहे. काय लाजवाब बॉलिंग विकीने या अंतिम ओव्हरमध्ये केली. कारण या अंतिम षटकामध्ये विकीने फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या आणि त्या जोरावरती जो टोटल एकंदरीत 45 to 50 पर्यंत जायला हवा होता त्या स्कोर कार्डला फुल स्टॉप लावलंय 36 वरती आणि 37 टार्गेट सेट केलंय टीम टेंबिवलीने अगेन्स्ट टीम कवाड. सेमीफायनल 2 आहे. कालचा दिवस आपण पाहिला जहरी रांजनोली संघ आपल्याला फायनल मॅच मध्ये दाखल होताना दिसला. पण त्यांचा अगेन्स्ट जय बजरंग गोरसे बी चषक 2025-26 मध्ये त्यांचा अगेन्स्ट फायनल मध्ये कोण खेळेल या प्रश्नाचं उत्तर आपला सेकंड इनिंग मध्ये मिळेल. 37 आहेच चेज होऊ शकतील का की होतील डिफेंड हे ऐकवण्याकरिता कॉम्बॉक्स मध्ये आता आपण करूया बदल आणि आवाज आपण ऐकूया विश्वाजी केणे यांचा. धन्यवाद. धन्यवाद विशालजी पाटील यांना ऐकलं आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. चला बॅटर्स पाठवा अशा मधाच्या आतमध्ये टीम कवाड आपण बॅट्समन पाठवा. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना टीम टेंबिवलीने धावसंख्या धावफलकावरती जोडली ती म्हणजेच 36 धावा धावफलकावरती जोडल्या आणि आता मात्र 37ची आवश्यकता 33 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 3 षटकांची मॅच. जो संघ जिंकेल तो संघ जय बजरंग गोरसे बी ट्रॉफीच्या अंतिम फेरीसाठी मेगा फायनलसाठी सज्ज असेल. जिथे मात्र ऑलरेडी आपण पाहिलं तर जय रांजनोली संघ सज्ज असेल. गौरवजी घरात या, वेलकम. आपण देखील आमच्या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं देखील सरसर्दिक स्वागत जय बजरंग गोरसे बी ट्रॉफीच्या वतीनं. 37 बनवायचे.
चला माशान होते सलामीशी जोडी मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. किरण आणि त्याच्या सोबतीनं धीरज आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज वेदांत सज्ज जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 37 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 37 धावा इथून मात्र बनवायच्यात. कशा पद्धतीचा खेळ इथे या ठिकाणी होईल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल. 37 जरूर बनवायच्यात. चला माशान करा आणि टीम रांजनोली आपण देखील सज्ज राहा. अंतिम मेगा फायनल लगेचच इथे सुरुवात होणार आहे. माशान पहिला चेंडू वेदांत ऑन दी मार्क. इथे मात्र फुलटॉस चेंडू आडव्या बाटण्या ऑनसाईडला वळवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज असतील. एक धाव मिळेल आणि इथे मात्र एका धावेच्या मधीनं श्रीगणेश होत असताना मधाच्या आतमध्ये कवाड संघाचा चांगली रणनीती आखली गेली आहे. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे संघ आहेत कारण की दोन्ही संघांना ठाऊक आहे जर या स्पर्धेच्या मेगा अंतिम फायनल मध्ये जर प्रवेश करायचा असेल तर इथून मात्र आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. चांगला खेळ मधाच्या आतमध्ये करणं गरजेचं आणि त्या अनुषंगाने इथे मात्र कुठलीही चुकी होणार नाहीये. याकडे कटाक्ष टाकला जातो दोन्ही संघांच्या माधूने. एका बाजूला आपण पाहतो टीम कवाड, दुसऱ्या बाजूने टीम टेंभिवली आणि सलामीची जोडी किरण आणि धीरजला आपण पाहतोय आणि समोर गोलंदाज वेदांत ज्याने चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. स्विंग यानामेज डॉट बॉल. पहिला चेंडूवरती सिंगल, तदनंतर मात्र हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सुरू आहे. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बॉटम बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना मधाच्या आतमध्ये धीरजच्या अगेन्स्ट गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज वेदांतला आपण पाहतोय. एकेका संघर्ष सुरू होता टीम कवाडच्या माध्यमातून परंतु या षटकारानं आता पूर्णपणे दबाव बाजूला सारत असताना मधाच्या आतमध्ये ॲज अ बॅटर धीरजला आपण पाहतोय. 7 धावा धावफलकावरती 3 चेंडू फेकलेत. अजून या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा बनवायच्या 37, 7 तर बनल्यात, अजूनही 30 बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 15 मध्ये बनवायच्या 30. प्रति चेंडू मध्ये 2 धावा घेणं गरजेचं आहे. मिस टायमिंग आहे यावेळेस. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पोचतील आणि इथे झेल ड्रॉप आणि क्षेत्ररक्षक तिथे तौसिफ होते. तौसिफच्या माध्यमातून ही चुकी घडली. खरं तर झेल घेणं गरजेचं होतं असं वाटलं देखील होतं की झेल कलेक्ट झाला परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला. कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटचा गोल्डन रूल्स आपण नेहमीच म्हणतोय. पकडा कॅच जिंका मॅच. परंतु इथे झेल ड्रॉप झाला आणि झेल कुणाचा ड्रॉप झालाय तर मागील चेंडूवरती ज्याने षटकार मारला होता अर्थातच धीरजचा हा झेल ड्रॉप होतोय. गोलंदाज वेदांत कमबॅक करत असताना मधाच्या आतमध्ये परफेक्टली यॉर्कर चेंडू. इथे मात्र सन्मान दिला जातो कारण की तितका चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये पिच केला होता. गोलंदाज वेदांना 1 धाव आणि एका धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती आहेत कारण की एक षटकार आला त्यानंतर मात्र कमबॅक झालाय गोलंदाज वेदांतचा. अंतिम चेंडूवरती किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. एसएफ क्रमांक 2 सेमीफायनल क्रमांक 2 मधाच्या आतमध्ये सुरू आहे आणि त्या अनुषंगाने पहिल्या षटकामध्ये वेदांत देखील चांगली कामगिरी करतोय. स्ट्राईक आता मात्र असेल आज बॅटर किरणकडे, धीरजकडे ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला. आडव्या बाटण्या ऑनसाईडला वळवल्या. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत फेकी करतील. तत्पूर्वी मिळेल 1 धाव आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट अर्थातच 10 धावा आणि आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 27 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी टीम कवाडला. बारा चेंडू 27 अजूनही बनवायच्यात. 13.50च्या सरासरीने इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. पहिल्या षटकामध्ये इथे मात्र 10 धावा जरूर बनल्यात. टीम रांजनोली आपण रिपोर्टिंग करा. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच रिपोर्टिंग करायचा. अंतिम मॅच मेगा फायनलची मॅच तिथे मात्र सज्ज असतील जयहरी रांजनोली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत या संघातील आणि या सामन्यातील विजयी संघ. अर्थात एका बाजूला टीम कवाड आहे. जिंकण्यासाठी बनवायच्यात 27 धावा बनल्यात 10 चेंडू शिल्लक आहेत 12 मध्ये बनवायच्या 27. 13.50ची सरासरी इथून मात्र गाठावी लागेल. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती यश
यश नांदुरकरला आपण पाहतोय, युवा गोलंदाज, कामगिरी दमदार राहिली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. एका मॅचमध्ये महागडा ठरला होता, परंतु मागील मॅचमध्ये कमबॅक त्याने देखील केला आणि आता मात्र 27 धावींची आवश्यकता असताना त्याच्यावरती विश्वास दाखवला. ओ इथे मात्र स्विंग केलाय, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. हो क्या बात आहे, वेल जज. चेंडू येण्याच्या आधी शरीराला इथे मात्र झोकून दिलं होतं आणि शेवटच्या मोमेंटला चेंडूला गॅप ऑनसाइडला वळवण्याचा प्रयत्न झाला होता, ताकद देखील लावली होती, परंतु स्क्वेअर लेगला अगदी आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तौसिफ होते, मागीलला झेल सुटला होता, परंतु यावेळेस त्याने मात्र चांगला प्रयत्न केला आणि इथे झेल देखील कलेक्ट केला. धीरजच्या खेळीचा अंत झाला. धीरजच्या पाठमधून एक षटकार आला होता, आघात झाला होता बॅटिंगच्या जोरावरती, परंतु त्याला देखील थांबवलं गेलं. यशने पहिला चेंडूवरती विकेट प्रस्थापित केली आणि आता मात्र नवीन बॅटर मधच्या आतमध्ये इलॅट नंबर 3 वरती निलेश सज्ज होत आहे. निलेश आणि त्याच्या सोबतीनं किरण यांना आता मात्र पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. 27 धावा अजूनही बनवायच्यात. चेंडू शिल्लक आहेत 11 मध्ये बनवायच्यात 27. कुठला संघ जिंकेल, कुठला संघ दाखल होईल मेगा फायनल मध्ये हे पाहणं महत्वाचं असेल. आपण पाहतोय मित्रांनो, जय बजरंग घोडसई आयोजित अंडर-25 ट्रॉफी 20-25चा हा थरार. आमच्या समेत आता मात्र हळूहळू अनेक लाडके प्रेक्षक देखील जोडले जातात, कारण की आता मात्र SF2 सेमीफायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला कवाड, त्यांच्या अगेन्स्ट टेंभिवली. ओ फक्त दिशा दिल्या, क्या बात आहे. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते आणि इथे मात्र वेगावरती स्वार झाले, हलके फिंगर रोल केले चेंडूवरती आणि इथे मात्र हा चेंडू येतोय डाग. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. गोलंदाज यशच्या माध्यमातून यश नांदुरकरने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केल्या. पहिल्या षटकामध्ये कव्वाड संघाला आपण पाहतोय षटकाराच्या मतीनं धावसंख्या धावफलकावरती 17 वरती जाऊन पोहोचले. अजूनही 20 धावा बनवायच्या आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे फक्त 8 मध्ये 20 धावा बनवायच्यात. सामना अजूनही संपलेला नाहीये हे सांगत असताना मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल किरण सलामीला आले होते. थोडासा संघर्ष केला पहिल्या सुरुवातीच्या षटकामध्ये, परंतु आता मात्र प्रॉपर कनेक्शन झाला आणि या षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 20 धावा अजूनही बनवायच्यात. चेंडू शिल्लक आहेत 8. राजनोळी संघ आपण सज्ज राहा. चला मॅच ऑन करायच्या. 8 चेंडू शिल्लक आहे, धावा बनवायच्यात 20. 8 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावेंची आवश्यकता. मॅच मध्ये आता मात्र रोमहर्षकता पाहायला मिळते. चांगली कामगिरी राहिली आहे. ओ आणखी एक बिग हिट, बॅक टू बॅक 2 इन अ रो आणि आता मात्र संघर्षाचं बिगुल वाजतंय, संघर्षाचा शंख नाद झालाय. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. समीकरण आता मात्र हळूहळू कमी होत असताना 7 मध्ये बनवायच्यात आता 14 धावा. 7 चेंडू 14 धावेंची आवश्यकता. 9 मध्ये 26 बनवायच्या होत्या, तदनंतर मात्र 8 मध्ये 20 आल्या. आता मात्र 7 मध्ये धावा बनवायच्या त्या म्हणजे 14. हा निर्णायक क्षण असेल, हा अंतिम चेंडू या षटकातील. जर इथे मात्र निर्धाव चेंडू आला तर येणाऱ्या षटकामध्ये टेंबिवलीकडे नक्कीच बॅकअप असेल, परंतु इथे मात्र मोठा फटका आला तर नक्कीच सामना मात्र हळूहळू झुकेल, तो म्हणजेच कवार संघाच्या दिशेनं. कुठला संघ जिंकेल, एका बाजूला कवार, दुसऱ्या बाजूला टेंबिवली, दोघांच्याही माध्यमातून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे आणि आता इथून मात्र हा अंतिम चेंडू निर्णायक क्षण आहे, ज्या बॅटर्सच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 षटकार आले. किरण इथे मात्र स्ट्राईक एंडला असेल सज्ज. ओ फटका लाजवाब आहे, आडव्या बॅटने ऑनसाइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट, दुसरी घेण्याचा प्रयत्न होतोय. ओहो बाकअप आहे, नशिबाची साथ मिळते टेंभिवली संघाला. जर हा चेंडू इथून जर निसटला असता तर आणखी धावा धावफलकावरती पाहायला मिळाला असत्या. षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून 2 षटकांचा वाजवी केला होता. समाप्त 32 ओव्हर्स. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 24 धावा. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 6 मध्ये बनवायच्यात 13 धावा. 6 चेंडू 13 धावेंची आवश्यकता. एक मोठा फटका येणं गरजेचा. चला पाण्याची मागणी केली, पाणी घेऊन जा 12th मॅन.
चला राजनोली संघ आपण रिपोर्टिंग करा, आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आपण यायचा. जय रे राजनोली संघ. चला माशान होते. आता मात्र जिंकण्याचं समीकरण 6 चेंडू आणि 13 धावेंची आवश्यकता आणि गोलंदाजीची धुरा आता मात्र असेल सोहमवरती. विश्वास दाखवलाय सोहमवरती. विश्वासाला सार्थ ठरून मधाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागेल. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 6 मध्ये बनवायच्यात तब्बल 13 धाबा. शाखेडला असं बॅटर धीरज आहे ज्याच्या बॅटमधून किरण आहे ज्याच्या बॅटमधून 2 षटकार देखील आले होते. कमबॅक झालाय. गोलंदाज तयार. सोहम ऑन दी मार्क. ओ लो फुल टॉस चेंडू आहे. इथे मात्र ऑन ड्राईव्ह केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला फेकी अॅक्युरेट. क्या बात आहे. कमालीचं प्रदर्शन कौतुक करावं लागेल. मोनिश पाटील होते. अॅक्युरेट फेकी होती कारण की स्ट्राईक एंड वरती इथे मात्र किरण स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतील या आशेनं इथे मात्र अॅक्युरेट फेकी पाहायला मिळाली. इथे मात्र एकच धाव आणि एका धावेच्या मधील धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 25 वरती. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 अजूनही बनवायच्यात. 12 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र स्ट्राईक आता मात्र असेल निलेशकडे ज्याने फक्त एकच धाव आतापर्यंत जोडले. एकच चेंडू फेस केला. अंतिम मोमेंटला आता जबाबदारी आल्या. जबाबदारीनं खेळावा लागेल. 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता. ओ इथे मात्र चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये पिच केला. एकच धाव घेतील कारण की आता मात्र किरणला देखील ठाऊक आहे इथून मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे. 11 अजूनही बनवायच्या. चेंडू शिल्लक आहे 4 आणि त्या अनुषंगाने इथून जर 2 मोठे फटके आले तर सामना विजय होऊ शकतो. 4 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. कुठला संघ जिंकेल? एका बाजूला आपण पाहतो टीम टेंभिवली त्यांच्या अगेन्स्ट टीम कवाड. कमालीची फटकेबाजी आपण पाहिली. 9 मध्ये 26 बनवायच्या खरं तर नक्कीच तिथून मात्र सामना ठन केला आणि आता मात्र समीकरण 4 मध्ये बनवायच्यात 11 धावा. ओ फुलटॉस चेंडू आणि त्याला पाठवून दिला सीमा रेषा पार. बिग हिट षटकार. कमालीची फटकेबाजी. बॉल द्यायचा. अप्रतिम कामगिरी राहिलाय या मॅच मध्ये. खरं तर इम्प्रेसिव्ह फटकेबाजी केली किरणने. 3 षटकार मारून आता मात्र विजयाची दिशा दाखवून देत असताना टीम खवाडला. समीकरण आता मात्र विजयाचं 3 मध्ये बनवायच्यात 5. सामना होता कुठे आणि आणून ठेवला कुठा. नऊ मध्ये 26 बनवायच्या होत्या आणि आता मात्र समीकरण आपण पाहिलं तर 3 मध्ये बनवायच्यात फक्त 5 धावा. कमालीची फटकेबाजी राहिली. हा फुल टॉस चेंडू होता. पर्वणी होती फलंदाज किरणला आणि त्या संधीचं सोनं त्याने देखील केला. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. कमालीची बॅटिंग राहिली. इम्प्रेसिव्ह फटकेबाजी राहिली. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी सज्ज होईल. 3 चेंडू 5 धावा. स्ट्राईक वरती पुनश्या किरण सज्ज. त्याच्या बॅट मधून 3 षटकार आलेत. हा महत्वाचा क्षण असेल. सोहम पुनश्या मार्गस्थ होतोय. समोर असेल किरण. ओ रायझिंग अँड सरप्राइझिंग. टाळ्यांचा आवाज आता मात्र येतोय कारण की हा डॉट चेंडू आलाय. एकेका फटक्याने इथे मात्र नक्कीच कामगिरी पाहायला मिळते. षटकार आला होता. मागे चेंडू होते. टाळ्यांचा कडकडा झाला होता. आता मात्र टीम टेंभुलीचे पाठीराखे आवाज देतात कारण की हा डॉट चेंडू 2 मध्ये आता मात्र बनवायच्यात 5. निर्णायक क्षण. कोण जिंकेल सामना? टेंभिवली की कवाड? प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच. SF2 सेमी फायनल क्रमांक 2. समोर आता मात्र पुनश्या किरण असेल सज्ज. गोलंदाज सोहम ऑन दी मार्क. ओ चांगला चेंडू पिच केला. क्षेत्ररक्षक आलेत आणि फेकी अॅक्युरेट असेल का इथे पाहावं लागेल. फेकी करा आणि इथे 2 धावा कंप्लीट आणि आता मात्र एका चेंडू मध्ये 3 धावेंची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी. त्या अनुषंगाने या 3 धावा इथून मात्र घेणं गरजेचं आहे.
क्या बात आहे कमालीचं बॅटल पाहायला मिळतोय क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटचा पटलावरती, क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा याच देही याच डोला आपण पाहतोय. गोरसई संघाच्या वतीनं आपण ही अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा पाहतोय. सेमी फायनल क्रमांक 2 सुरू आहे आणि आता मात्र जिंकण्यासाठी एका चेंडूमध्ये 3 धाब्यांची आवश्यकता असेल, ती म्हणजेच टीम खवाडला चेसिंग कंपल्सरी आहे. त्या अनुषंगाने 3 धावा इथून मात्र घ्याव्याच लागतील. कोण जिंकेल सामना, कव्वाड की ठेंबिवली? सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण की आता मात्र सामना शेवटच्या मोमेंटला आलाय, क्रुशियल मोमेंटला आला. एक चेंडू 3 धाब्यांची आवश्यकता. स्ट्राईक एंडलाचा बॅटर किरण आणि गोलंदाज सज्ज होतोय सोहम. ओ फटका दमदार आहे आणि इथे बाउन्स झालाय का? क्या बात आहे बॅटल चांगला आहे आणि चेंडू सुटलाय. धावा आणि इथे सामना जिंकला. त्या चेंडू अडवला देखील होता, परंतु इथे प्रॉपर कलेक्ट करता आलं नाहीये. खूप अभिनंदन टीम खवाड. हार्ड लक टफ लक. संघ इथे मात्र टेंबिवली थोडासा नाखुश असेल, कारण की ज्या पद्धतीने इथे मात्र संघाला पराभूत व्हावं लागलं होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता मागील चेंडू, कारण की त्याच्यावरती फार उलटफेर झाला होता. हा फटका दमदार होता, असं वाटलं होतं की नक्कीच चौकार येईल, परंतु त्याच्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते. वाईडिश लॉंग ऑनला